आपल्याला शब्द देतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही करत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 14 एप्रिल मंगळवार 100% घोट सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना संपत आलेला होता, त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आज 14 एप्रिल मंगळवार आहे, तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत, तर त्या जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पद्धतीने तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या याद्यांच्या जिल्ह्यांमध्ये असेल, तुमचा तालुका या यादीमध्ये असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु यापुढे अशा प्रकारच्या चर्चा होणार नाहीत, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर अशा दोन्ही हप्त्यांचे दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। लाडक्या बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे दोन्ही महिन्यांच्या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दिलेला शब्द पाळत असतात। एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असेल, तर अशा सर्व बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, त्यामुळे पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडकी बहिणींना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। बघा, आज 14 एप्रिल रोजी 12 जिल्ह्यांमध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत। उद्या 15 एप्रिल रोजी उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी 16 एप्रिल परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे खटाखट जमा केले जाणार आहेत। म्हणजे
म्हणजेच लाडके बहिणींनो 14 एप्रिल, 15 एप्रिल आणि 16 एप्रिल म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो आता भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे तुमचा वेळ घेणार नाही। आता आपण सविस्तर या 12 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे। 12 जिल्ह्यांपैकी तुमचा एखादा जिल्हा असेल तर तुमचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा लाडके बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले होते, आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची आणि एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांची चिंता आणि प्रतीक्षा लागलेली होती। अखेर तुमचे आता मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची आणि एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांची म्हणजेच अशी दोन्ही मिळून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडके बहिणींनो आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु लाडके बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये यासोबत एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत। परंतु लाडके बहिणींनो या 3000 रुपयांसोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा सुद्धा केले जात आहेत। जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुमची गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपवली जात आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे किती बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत, गॅस कनेक्शनचे एकूण किती पैसे बहिणींना सोडले जात आहेत। बघा लाडके बहिणींनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की हे गॅस कनेक्शनचे पैसे कशा पद्धतीने सोडले जात आहेत आणि हे गॅस कनेक्शनचे पैसे म्हणजे काय। तर बघा लाडके बहिणींनो ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच तुमच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे सोडणारी अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु राज्य सरकारकडे पैसे नव्हते, सरकारच्या तिजोरीवरती भार होता, त्यामुळे तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे याच्या अगोदर सोडण्यात आलेले नव्हते। परंतु आता तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडले जात आहेत आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात। आता बघा लाडके बहिणींनो गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। परंतु लाडके बहिणींनो जर तुम्ही मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची आणि एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांची म्हणजेच मार्च एप्रिल अशा 3000 रुपयांची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो तुमच्याकडून वारंवार विचारपूस केली जात होती की मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधीपासून जमा होतील। तर बघा लाडके बहिणींनो अखेर मुहूर्त लागलेला आहे, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांच्या हप्त्यांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। आता बघा लाडके बहिणींनो आपण पहिल्या टप्प्यामधील जे 12 जिल्हे आहेत, ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो
आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जिल्ह्यांची आणि बँकांची यादी तुम्ही सविस्तर पाहायची आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सविस्तर वाचून दाखवणार आहे. सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायचे आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकर मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अख्खा मार्च महिना संपून गेला तरी पण बहिणींना मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळालेले नव्हते. यासोबत आता एप्रिल महिन्याचा 14वा दिवस उजाडलेला होता तरी पण बहिणींना मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळालेले नव्हते. म्हणजेच उशीर झालेला होता. उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. काही लाडक्या बहिणींना तर वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गावाच्या पारापासून ते शहरापर्यंत चर्चा सुरू होत्या की लाडकी बहीण योजना बंद झाली. लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1,500 रुपये सरकारने सोडलेले नव्हते आणि आता एप्रिल महिन्याचा 14वा दिवस उजाडलेला होता. म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा अजून जमा झालेला नव्हता. त्यामुळे सर्वीकडे चर्चा सुरू होत्या की लाडकी बहीण योजना बंद झाली, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु अशा सर्व चर्चांना ब्रेक लागलेला आहे आणि लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये सोडले सुद्धा जातच आहेत. बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यासोबत आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पाळत असतात. यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, आमचं सरकार घेणार नाही तर आमचं सरकार देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत राहतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. अशा पद्धतीची माहिती सरकारकडून देण्यात आलेली होते आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत आहात. प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळत आहेत. आता बघा लाडकी बहिणींना एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याच्या 1,500 रुपयांची आणि एप्रिल महिन्याच्या 1,500 रुपयांची म्हणजेच 2 महिन्यांच्या 3,000 रुपयांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडकी बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण खटाखट हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी
बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, परंतु एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्हे अशा पद्धतीने 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। तुम्ही सविस्तर 12 जिल्ह्यामधील जी बहिणींची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडकी बहिणींनो, विचार करायला गेलं तर मागच्या 1.5 ते पावणे 2 वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे। प्रत्येक लाडकी बहिणीला 1500 रुपयांचा हप्ता मिळत आहे। तुम्हाला सुद्धा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे पैसे मिळत राहणार आहे। तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात। आदिती तटकरे मॅडम हे सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात। आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे मिळत राहतील। आणि सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडले जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना 1500 रुपये सोडले जाणार होते, परंतु उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा केले जात आहेत। तर खऱ्या अर्थाने आज 14 एप्रिल मंगळवार गोड होत आहे, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यातील बहिणींचा आज 14 एप्रिल गोड होत आहे याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील, आता तुम्ही मार्च महिन्याच्या 1500 रुपयांची आणि एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांचे म्हणजेच मार्च एप्रिल अशा 2 महिन्यांच्या 3000 रुपयांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या, परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँका तुम्ही पाहायचे आहेत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका तर प्रमुख बँकेंपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्चचे या ठिकाणी मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली जात आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, सरसकट सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचे 1500 रुपये, एप्रिलचे 1500 रुपये असे 2 महिन्यांचे 3000 रुपये येणार नाही। तर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याच्या पैशांसाठी 5 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या लाडकी बहिणी 5 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, पहिला नियम, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। दुसरा नियम, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरा नियम, घरामधील व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावे। चौथा नियम, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे। याच्या पुढचा नियम, घरामधील 2 पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे। तर बघा, अशा पात्रता आहेत, असे नियम आहेत। ज्या ज्या लाडके बहिणी अशा नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, परंतु ज्या लाडके बहिणी नियमांमध्ये बसत नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार। आता बघा लाडके बहिणींना,
सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. जिल्हे आणि बँका सविस्तर पाहायचे आहेत. जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँका तर प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर बघा, आपल्या राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असेल, यासोबत पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु सांगितलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. त्यामुळे काळजी करू नका. फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेले असायला पाहिजे. महत्त्वाची सर्व कामे केलेली असायला पाहिजे. तर बघा, लाडकी बहिणींना उशीर झालेला आहे. त्यामुळे आता मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे एकत्रित येऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमवण्याची शक्यता आहे.